पुण्याच्या आनंदनगर परिसरात रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे अनिल शिंदे आज अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी उभे आहेत. 2च महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न अंबरनाथच्या पालेगाव परिसरात राहणाऱ्या नितीन टिळकर याच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले, मात्र त्यानंतर पेशाने डॉक्टर असलेल्या नितीनच्या डोक्यात हुंड्याचा व्हायरस शिरला आणि त्यानं पैशांसाठी आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून विशाखाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पालेगाव परिसरातल्या ओम साई रेजन्सी इमारतीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. माहेरून 5 तोळे सोने आणि पैसे घेऊन ये असा तगादा नितीन आणि त्याच्या परिवाराने आमच्या मुलीकडे लावला होता आणि त्यातूनच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप विशाखाच्या वडिलांनी केला. माझ्या मुलीला त्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या, म्हणजे हुंडा मागत होते, 5 तोळे सोनं द्या, हे द्या. पोरीने मला फोन केला, पप्पा मला घेऊन जावं, लय मारते ते. पोरगी घराच्या बाहेर येत होती, पण त्याने कोंडून ठेवलं घरात. लग्न झालं, वादविवाद चालू आहे. शुल्लक गोष्टीवरनं त्याचं ह्याच्या संग बोलायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही, संशय खायचा, संशय वृत्ती जे बाहेरच्या लोकांकडून संग बोलायची भीती, म्हणजे बाहेरच्या लोकांसंग बोलली पोरगी, त्याच्यावरून मोठे वादविवाद झाले. ते किती दिवस झाले लग्न होऊन 30 एप्रिलला लग्न झालं. लग्न होऊन म्हणजे 1 महिना 15 दिवस झाले. विशाखाला तिच्या परिवाराने नजरकैदेत ठेवलं होतं. तिला कोणाशी बोलू दिलं जात नव्हतं. सोसायटीमध्ये कोणाशी बोलली तर बेदम मारहाण केली जायची. विशाखाप्रमाणेच आरोपीने त्याच्या भावाच्या बायकोचा देखील छळ केल्याचा आरोप विशाखाच्या आजीनं केलाय. शेजारच्या बाहेर संघ बोलली की त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला, का बोलतीस म्हणून. शिटी कॅमेरे लावले, कोणा संघ बोलती, कोणा संघ काय. दिराला वाढून दिलं, दिराची बायको बी त्यांनी लावलेले. त्यांनी दिराच्या बायकोवर केस केलेले, हे आम्हाला नको. नवऱ्याचं नाही, पण ह्यांनी केस केले, हिला दिवस द्यायचे म्हणून. ती लग्नात बी धिंगाणा करायला आले होते, डॉक्टरचं ते दवाखाना बिवखाना फोडायला. 2 मुलीला ठेवून घेतले आणि तिला हाकलून दिले. आता नगरचे तिथं कोर्ट चाललंय, तारीख चाललेली. आम्हाला माहित नव्हतं ना, आम्ही वाघाच्या घशात टाकले. ते डॉक्टर मेला. आपल्या मुलीनं आत्महत्या केली आहे यावर शिंदे परिवाराचा विश्वास बसला नाही. मात्र काहीतरी विपरीत घडलंय या विचारानं त्यांनी अंबरनाथ गाठलं. तोपर्यंत विशाखाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर विशाखाच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धाव घेऊन आपली फिर्याद नोंदवली. मयत विशाखाच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विशाखाचा पती नितीन, दीर निनाद आणि सासू छाया नामदेव टिळकर या तिघांच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यामध्ये विशाखाचा पती आरोपी नितीन टिळकरला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दीर आणि सासू फरार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र हे सर्व आरोपी काल संध्याकाळपासून पोलीस ठाण्यातच असल्याचा दावा विशाखाच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे पोलीस ठाण्यातून आरोपी फरार कसे झाले असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी मयत विशाखाच्या नातेवाईकांनी केली आहे. न्यूज अपडेट, अंबरनाथ.